नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 14 ऑक्टोबर 2025. आता मी आहे लातूरमध्ये. काल 13 ऑक्टोबरला आपली लातूरमध्ये वडवळ नागनाथ या ठिकाणी टोमॅटोवरती पीक चर्चा सत्र म्हणजे शेतकऱ्यांची मिटिंग होती. त्यासाठी आलो होतो काल लातूरला. खरं तर काल बारामतीतून प्रवास सुरू झाला. माझ्यासोबत इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचे प्रतीक मोरे सर आमचे मित्र सोबत होते. आम्ही दोघांनी सोबत प्रवास सुरू केला. कालचा दिवस पूर्णतः प्रवासातच जास्त काळ गेला. तरीसुद्धा मिटिंगच्या अगोदर 1 ते 1.5 तास आम्ही पोचायचा प्रयत्न केला आणि परिसरातल्या काही शेतकऱ्यांचे टोमॅटोचे प्लॉट प्रत्यक्ष प्लॉटवरती जाऊन पाहिले, शेतकऱ्यांची चर्चा केली. मिटिंगच्या दरम्यान पण चर्चा झाली. 200+ शेतकरी या मिटिंगला उपस्थित होते. खूप चांगली मिटिंग झाली. लातूर भागामध्ये टोमॅटोची लागवड ही 2 हंगामामध्ये जास्त प्रमाणात होते, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. त्यातला खरीप हंगामातल्या लागवडी आता संपलेल्या आहेत. पावसामुळे प्रचंड पाऊस झाला, त्याच्यामुळे खराब देखील झाल्या. रब्बी हंगामातल्या लागवडी बऱ्यापैकी चांगल्या सुरू झालेल्या आहेत. 15 दिवसापूर्वी लागवडी काही झालेल्या आहेत, काही 30 दिवसाच्या देखील लागवडी आहेत आणि अजून देखील सोयाबीन काढल्यानंतर या भागामध्ये टोमॅटोची लागवड होते. मुख्यतः विरांग ही व्हरायटी खूप मोठ्या प्रमाणात या भागात लावली जाते. त्याच्यासोबत सिंजेंटाची 2174 ही देखील व्हरायटी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागवड होताना दिसते. हा इंडम सेगमेंटमधला टोमॅटो या ठिकाणी होतो. गोल सेगमेंट म्हणजे ज्याला आपण देशी सेगमेंट म्हणतो, याच्या लागवडी ह्या भागात या सीझनमध्ये होत नाही. परंतु या लागवडी ज्या आहेत त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा अडचणी येत आहेत. जो पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडून गेला, याच्यामुळे वापसा स्थिती चांगली नाही आणि याच्यामुळं बेड तयार करणं किंवा रानं तयार करणं आणि लागवडीसाठी योग्य पद्धतीची मशागत होणं या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे नक्कीच या प्लॉटवरती देखील पुढं जाऊन मोठे प्रॉब्लेम उभा राहू शकतात. शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळतं. आम्ही या संदर्भात काल या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं. बेड प्रिपरेशन असेल, मल्चिंग पेपरची निवड असेल, ड्रिप इरिगेशन असेल आणि या सगळ्या ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत याच्या एकंदरीत याच्यावरती आपण मार्गदर्शन केलं. टोमॅटोमध्ये या अडचणी यापुढं पण येणार आहेत. लागवडीचा जर विचार केला तर आत्ता देखील तुम्हाला लवकर सुरू होणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत याची लागवड तुम्ही करू शकता. कारण लातूरसारखा भाग जो खूप मोठ्या प्रमाणात लागवड आत्ता होते, याचं लागवडीचं प्रमाण देखील कमी, कारण पाठीमागं पडलेला पाऊस आणि शेताला तयार करण्यासाठी मिळालेला कमी वेळ. त्याच्यामुळं तुम्ही याच्यावरती विचार करू शकता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.